नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 5वा प्रसारमाध्यमे आणि इतिहास या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। या भागातील अभ्यास घटक आहे प्रसारमाध्यमांचा इतिहास। प्रसारमाध्यमांचा इतिहास दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय, केसरी आणि मराठा, नियतकालिके, वेब पत्रकारिता, आकाशवाणी, दूरदर्शन या घटकांचा अभ्यास आपण या भागामध्ये सविस्तर करणार आहोत। पहा, सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे दर्पण। दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झाले। बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते। दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईमध्ये सुरू झाले आणि बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते। पहा की दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो। दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो। उदाहरणार्थ, 1. कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी। 2. देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय। 3. शहर साफ ठेवण्याकरता मंडळीची नेमणूक। 4. हिंदू विधवांचा पुनर्विवाह। 5. कोलकाता येथे थिएटरची सुरुवात। 6. राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो। म्हणजेच दर्पणच्या अंकामध्ये आपणास कोणत्या बातम्या मिळत असत तर राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो। पहा, माहीत आहे का तुम्हाला दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटले जाते। 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो। दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक कोण होते तर बाळशास्त्री जांभेकर होते आणि 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो। पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे प्रभाकर। हे वर्तमानपत्र बाहू महाजन यांनी सुरू केले। प्रभाकर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेले आहे? बाहू महाजन यांनी सुरू केले। त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती आहे। तसेच लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली। लोकहितवादींचे नाव काय आहे? गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली। पहा, तुम्हाला चित्रामध्ये बाहू महाजन, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहेत बाहू महाजन हे वर्तमानपत्र म्हणजेच प्रभाकर, जे प्रभाकर वर्तमानपत्र आहे हे प्रभाकर वर्तमानपत्र बाहू महाजन यांनी सुरू केले आणि या वर्तमानपत्रात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांतीच्या संबंधी माहिती येत असे। त्यानंतर पहा, लोकहितवादी, तुमच्यासमोर जे चित्र आहे ते आहे लोकहितवादींचे नाव काय आहे? गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली। त्यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली। त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे ज्ञानोदय पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला।
मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. विजेच्या साह्याने बातमी पोचवण्याचे यंत्र म्हणजेच टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या मसोबा शीर्षकांतर्गत छापून आली. 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या. तुम्हाला इथे कशाची माहिती दिलेली आहे तर ज्ञानोदय वृत्तपत्रातून कोणत्या बातम्या प्रथमतः छापण्यात आल्या याची माहिती दिलेली आहे. मग कोणत्या बातम्या होत्या त्या तर ज्ञानोदय पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. विजेच्या साह्याने बातमी पोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या मसोबा शीर्षकांतर्गत छापून आली होती. 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या. तसेच पहा की वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते. उदाहरणार्थ इंदू प्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजेच दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले. या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. म्हणजेच वर्तमानपत्रे ही समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम आहे. उदाहरणार्थ कोणतं दिलेलं आहे तर इंदू प्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला आणि बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले. या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. पहा तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते आहे महात्मा फुले यांनी बहुजनांसाठी काम केलेले आहे. बहुजन समाजाचे जे मुखपत्र होते बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले आणि त्या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे केसरी आणि मराठा. केसरी आणि मराठा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले. 21व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणता आहे तर वर्तमानपत्रे. 21व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पहा तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांचे हे चित्र आहे. म्हणजेच केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा
केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठलेला होता. आणि 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे नियतकालिके. नियतकालिके ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. यात साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षड्मासिक, वार्षिक यांचा समावेश होतो. याखेरीज अनियतकालिक हाही प्रकार रूढ आहे. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ हा निश्चित नसतो. म्हणजेच पहा की सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्ञानप्रसार, मतप्रकटन आणि विचारप्रणाली हे नियतकालिकांचे उद्देश असतात. विविध भाषातील व विविध विषयांची नियतकालिके आपणास दिसतात. आता नियतकालिकाची जर व्याख्या करायची म्हटलं तर नियतकालिक या शब्दाचा अर्थ ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे पत्र असा होतो. नियतकालिक या शब्दाचा अर्थ ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे पत्र असा होतो. मग ठराविक काळानंतर म्हणजेच 7 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर प्रकाशित होणाऱ्या मुद्रित लिखाणास नियतकालिक म्हणतात. आणि लेखकांचे विविध लिखाण संकलित केलेले मनोरंजक आणि ज्ञानवर्धक मजकूर नियमित कालावधीत पुरवतात. त्यास काय म्हटले गेलेले आहे तर नियतकालिक म्हटले गेलेले आहे. पहा, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू झाले. नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती 1929 साप्ताहिक महत्त्वाचे आहे. त्याचे संपादक त्र्यंबक शंकर सेजवलकर हे होते. त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले. आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इतिहास इत्यादी. तसेच पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये आहेत बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले. आणि हे पहा, त्र्यंबक शंकर सेजवलकर. नियतकालिकांचा विचार करायचा असल्यास प्रगती 1929 साप्ताहिक महत्त्वाचे आहे आणि त्याचे संपादक त्र्यंबक शंकर सेजवलकर हे होते. नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती 1929 साप्ताहिक महत्त्वाचे आहे. त्याचे संपादक त्र्यंबक शंकर सेजवलकर हे होते आणि त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे वेब पत्रकारिता. वेब पत्रकारिता. आधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. यामध्येही इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब
यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो. परत एकदा पहा, आधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. पहा, या चित्रावरून तुम्हाला स्पष्ट होईल. वेब पत्रकारिता, अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. यामध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे आकाशवाणी. स्वातंत्र्यपूर्व काळात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे झाले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे झाले. पहा, भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. पहा, विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 143 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झालेल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची. माहीत आहे का तुम्हाला 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे दूरदर्शन. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले आणि 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. 1991 मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली आणि भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. पहा, याच्यावरून तुम्हाला काय स्पष्ट होतं? दूरदर्शन 15 सप्टेंबर 1959 रोजी
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले आणि महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1. दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक कोण होते? प्रश्न 2. पत्रकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? प्रश्न 3. नियतकालिकांची माहिती लिहा. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. आकाशवाणी. 2. दूरदर्शन. 3. वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. धन्यवाद.